हे किती वेळा तक्रार आहे नेमका तुमची? सर, आमच्या संग फसवणूक झाली. जमीन वडिलोपार्जित असून सर्व आजपर्यंत ताबा हक्क कायम आमचाच आहे. आणि आमच्यासोबत ज्ञानेश्वर श्रीकांत शिरनामे व अशोक भोजू चव्हाण यांनी फसवून जमीन घेऊन आमच्यावर दादागिरी धमकी चालू आहे. आणि सर, आम्हाला वारंवार पोलीस स्टेशनहून धमकीचं येतं आहे सर. येऊन आमचा पंचनामा पण करून पोलिसं गेली ती, तरी पण आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवते ती. आमचं घर शेत सगळं आमचं असून आमच्यावरच गुन्हा दाखल करत आहेत सर. आम्ही दिलेली तक्रार त्यांनी घेत नाही ती, आणि आमच्याकडून पैसे मागते ती 50-50 हजार द्या. पुढची पार्टी चांगली पैशावाली आहे, आम्ही गरीब माणसं आहे करून खाणारी. यांना सरकार पगार देत नाही का? आमच्या लेकरावर एवढा आम्हाला सरकार न्याय द्यावा आम्हाला. जमीन मला पाहिजे, मी काम करून खाणार माणूस आहे, गरीब. आणि हे लोक नुसतं त्रास द्याल ते आम्हाला, इतकी त्रास द्याल ते ना, भरपूर त्रास आम्हाला द्याल. भर पैसे आली पार्टी आहे, 3 पिढीची शेत आहे. जमीन मला माझ्या पाहिजे. सासू सासऱ्याचं, माझ्या नवऱ्याचं, मी म्हातारी 50 वर्षाची आहे. एवढा आम्हाला तरी मी सरकारला रडते न्याय द्यावा. आहे. माझं ताबा असताना काढली म्हणून धमकी देते ती. आणि पुढची घेणारी पार्टी राजकारणाची पार्टी आहे. यांचं तुम्ही झिपलं घेतला बाहेर काढा म्हणते ती, दादागिरी आम्ही करते. मेलं तर गरीब आम्हाला माणसं जाळं पण नसतं, अंगावर आम्हाला येऊन भागायला. बघायला. पण एवढं शेत द्या घेतलंय. पूर्ण आम्हाला मनाचं सरकारला न्याय घेतलंय. द्यावा, खऱ्याचा न्याय द्यावा. आणि या पोलिसावाला सरकारने पगार देत नाही ती का? राठोड साहेब येऊन 50 हजार द्या, तुमचं काम करता, तुमची केसवरी उचलून धरता म्हणून धमकी देतात आणि आम्हाला बोलतात जमीन सगळ्याला. आम्हाला द्यायची बघा. कुठलं पोलीस स्टेशन येत आहे? नळदुर्ग पोलीस स्टेशन. मग तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलला नव्हता का? आम्ही सगळ्याला आम्ही यादव सरला बोललो. हा, यादव सर होते काल निरीक्षक, त्यांना बोललो. त्यांनी म्हणले ह्यांची ती तक्रार घ्या, ह्यांचा एक अर्ज द्या. अर्ज दे घेऊन माझ्याकडे पोच तेवढी दिली ना, अजून मलाच बोलवत आहे ती सर आमची आम्हाला. तक्रार घेतली नाही त्यांनी. आमच्याकडे पोच आहे, तिथलं सगळं पुरावा आहे. बरं आहे का? तुमची फसवणूक करून जमीन त्यांनी ही केली म्हणता हो. मग तुम्ही आता ते फेर वडून ये म्हणून असं तक्रार अर्ज दिला का तहसीलदार दिलाय साहेबाला? दिलाय सर, दिलाय सर. दिलाय का? मग त्याच्या कोर्ट दावा दिलाय. बर बर. दिलाय. मग आता इथं तुमचं दिवाणी मॅटर आहे, मग पोलिसाचा विषय आला कस काय ह्यात? तेच सर, आम्हाला गरीबाला घेऊन गेल ती पोलीस. आम्हाला न्याय पाहिजे बघा. आम्ही आम्हाला. सांगितलो काल सरकारनं न्याय यादव द्यायला सरला पाहिजे पण आम्हाला. सांगितलो. यादव नाही तर सरला सर त्यांच्या हातून ती इथं दिवाणी बघून मॅटर द्यायचं आहे आम्हाला. म्हणून सांगितलो यादव सरला. अन तुम्ही सर फौजदारीमध्ये आम्हाला का ताप देत आहे? मग मला यादव सर म्हणले तुमचा पण अर्ज द्या, त्यांची पण एक तक्रार घ्या, असं म्हणून मला पाठवलं नळदुर्गमधून. आणि एक पोत तेवढी दिली मला. पोच देऊन आमचं काय त्यांनी आमचं आम्हालाच तात्पर्यात बोलवत काही होते. घेणं झाली ती, त्यांचं उचलून धरायला लागली ती. त्यांनी पैसे देतात, पार्टी पैसेवाली राजकारणामधली पार्टी आहे. त्यांचं पैसे त्यांनी घेते ती म्हणून त्यांची केस धराल ती उचलून. घर आमचं, शेत आमचं सगळं असून आमच्यावर गुन्हा दाखल, अन्याय केलेला आहे. आमचंच घेऊन कामाला आम्हाला आजी तुमचं नाव सांगा. पिऊन मेलं, जळून जरी मेलं आम्हाला फरक पडत तर नाही. आम्हाला फरक पडत नाही. इथं मेलं तरी ओढून जात आहो ना, आमचा कब्जा घालताव गडी माणसं दादागिरी अंगावर करते. येते. आम्ही सासूना दोघीच होता बाया माणसं, तरी पण 50 माणसं आणले. ह्या ज्ञानुशिरी नाम्यानं गोळा केला फोन करून, आणि आम्हाला दादागिरी करून धमकी देऊन वडून मारायली ती. हा, आता ती कारल्याचे रहिवासी आहेत का? नाही, मग ती तर म्हणते रहिवासी आहे इथला. आधार कार्ड त्याला जोडलेला आहे दस्ताला. कसं काढलंय की तरी परगावचं ही त्यांनी परस्पर शाळा केली आहे. दस्ता सहित आधार कार्ड बी भोगस केलं. हा, बोगस, सगळं बोगस केलेलं आहे. आणि शेतात सोयाबीन आहे.